Welcome to my channel Learn Easy with Pooja-12. हॅलो एव्हरीवन, आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड सेकंडच्या इंग्लिश टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 2.2 द कलरफुल हँकरचीफ. ओके, द कलरफुल हँकरचीफ म्हणजे काय? रुमाल. तर हा रुमाल कसा आहे कलरफुल हे या लेसनमध्ये आपण बघणार आहोत. म्हणजे नक्की काय बरं कलरफुल हँकरचीफ म्हणजे काय? ठीक आहे, खूप छान लेसन आहे मुलांनो. याच्यामध्ये ना काय दाखवलंय बघा, सन आहे, मदर नेचर आहे, ओके, अर्थ आहे. हे काय आपल्यासारखे लिव्हिंग आहे तसं दाखवलेलं आहे. इमॅजिनेशन आहे मुलांनो, एकदम छान आहे. चला तर आपण स्टार्ट करूया बरं. बघा इथे काय दिलंय, डू यू नो, तुम्हाला माहितीये का? द 7 कलर्स ऑफ अ रेनबो. माहिती आहेत का मुलांनो? माहिती आहे, सर्वांनाच माहिती असतात रेनबोचे कलर. हे बघा इथे दिले आहेत, दिलंय की नाही रेनबोचे कलर्स. आणि रेनबो किती छान. आता मुलांनो, तुम्ही कधी रेनबो पाहिलायत का असा समोर आकाशामध्ये? फक्त येस किंवा नो असं मला कमेंटमध्ये लिहा, ठीक आहे? ओके. आणि मुलांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या. लाईक करा, भरपूर शेअर करा, म्हणजे तुमच्याबरोबर तुमचे फ्रेंडसुद्धा आपला व्हिडिओ बघतील, हो की नाही? चला तर आपण स्टार्ट करूया. लिसन अँड रीड. It was a drizzly day. The sun got caught in the rain without an umbrella or a raincoat. आता मुलांनो, ड्रिझली म्हणजे काय? तर रिमझिम रिमझिम असा पाऊस पडतो की नाही? मग काय होतं, एक दिवशी असा रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता. इथे बघा सन दाखवलाय आपल्याला, आहे की नाही? तुमच्यासारखाच दाखवलाय असा, म्हणजे खरंच असं लिव्हिंग आहे असं वाटतं की नाही आपल्याला? मग द सन गॉट कॉट इन द रेन म्हणजे काय झालं की आपण बघा कधी बाहेर गेलो, काही छत्री वगैरे न्यायची विसरलो, रेनकोट विसरलो, तर पावसात भिजतो की नाही? आपण त्याला कॉट म्हणजे सापडला असं म्हणतो की नाही? मग तसंच सन काय झालं, एक दिवशी भरपूर पाऊस आला आणि तो पावसात सापडला. मग काय झालं, का सापडला बरं? कारण त्याच्याकडे अम्ब्रेला पण नव्हती आणि रेनकोट पण नव्हता म्हणून. मग पुढे बघा काय झालं. Soon he was shivering with cold. He coughed and sneezed, causing thunder and lightning. His face turned red. आता काय झालं बघा, आपण पण भिजलो की आपल्याला काय वाटतं, थंडी लागते की नाही? शिवरिंग म्हणजे थंडीने थरथर कापतो. मग तसं सन काय झाला, थंडीने थरथर कापायला लागला. आणि मग थंडी वाजल्यामुळे, भिजल्यामुळे काय होतं मुलांनो, पावसात भिजल्यावर माहिती की नाही काय होतं? मग कफ, स्नीज म्हणजे सर्दी, खोकला बरोबर चालू होतो. मग कफ म्हणजे खोकला जातो, म्हणजे खोकला झाल्यावर काय होतो की सन जेव्हा खोकतो तेव्हा काय सांगितले त्यांनी, थंडर म्हणजे असा गडगडाटचा आवाज येतो, बरोबर. आणि जेव्हा तो स्नीज म्हणजे काय, तो जेव्हा शिंकतो तेव्हा काय इथे दिलंय बघा, पिक्चर दिले की नाही? जेव्हा सन काय करतो, शिंकतो, तेव्हा काय होतो, लाइटनिंग. लाइटनिंग म्हणजे विजा चमकतात की नाही मुलांना? तर तशा विजा चमकतात असं सांगितलंय. आणि त्याचा फेस काय होतो, रेड होतो. पुढे बघा काय दिलंय. मदर नेचर जेंटली टक द सन इनटू बेड. सिस्टर टेरा ब्रीव अ वॉर्म काढा विथ जिंजर, हनी अँड तुलसी फॉर हिम. दिस सूथ हिज ॲकिंग थ्रोट. आता बघा काय होतं, मदर नेचर म्हणजे आपली नेचर जी असते ना, ती आपली आईच असते मुलांनो, ठीक आहे? म्हणजे काय इथे सांगितलेलं आहे की ही सनची आई आहे आणि ती काय करते बघा, आपल्याला सर्दी खोकला झाला, आपल्याला बरं नसेल तर आपल्याला कोण बरं जवळ घेतं, कोण झोपवतं? आपली आई झोपवते की नाही? तसंच इकडे आहे, मदर नेचर काय करते, सनला अशी हळूवार झोपवते इथे बेडवर. आणि सिस्टर टेरा, आता टेरा म्हणजे कोण मुलांनो? तर आपली अर्थ. अर्थ ही काय सांगितले, सनची बहीण सांगितली आहे. मग ती काय करते की ब्रीव म्हणजे उकळवते. काय उकळवते बघा, काढा उकळवते. काढा माहिती की नाही? आपल्याला पण सर्दी खोकला झाला, पावसात आपण भिजलो की काय करते आपली मदर, आई काय करते, काढा बनवून देते, घरगुती उपाय, हो की नाही? मग कसला काढा देते, जिंजर, हनी, तुलसी याचा सगळ्याचा काढा उकळवून देते. मग तो दिल्यामुळे काय होतं, सूत म्हणजे काय, आराम मिळतो. कशाला? की जो घसा दुखत असतो, थ्रोट एकिंग म्हणजे जो सनचा घसा दुखत असतो त्याला आराम पडतो. आता पुढे बघूया. After a good rest, the son felt better. Sister Tara handed him a colorful handkerchief.
आता काय होतं मुलांनो, बघा इथे काढा दिला की नाही, इथे बघा पिक्चरमध्ये दिलाय हे की नाही, सिस्टर टेराने काढा दिलेला आहे सनला. मग काय झालं, आराम केल्यानंतर छानपैकी सनला काय वाटतं, बेटर म्हणजे बरं वाटायला लागतं आणि मग तो जायला निघतो. मग जाताना काय करते सिस्टर टेरा, काय करते, त्याच्या हातात एक कलरफुल हँकरचीफ म्हणजे रुमाल देते. आता बघा पुढे काय होतं. The sun ran out with his colorful handkerchief, painting a beautiful rainbow across the sky. आता बघा त्या सिस्टर टेराने काय दिलेलं असतं, हँकरचीफ रुमाल दिलेला असतो की नाही. मग तो सन जेव्हा घेऊन तो पळत असतो, तो कलरफुल हँकरचीफ घेऊन, तेव्हा काय वाटतं, असं वाटतं की आकाशामध्ये जणू काय आहे, की हे बघा दिसतंय इथे चित्रामध्ये दिलेलं आहे की असा रेनबो तयार झालेला आहे. बघा झाला की नाही त्या कलरफुल हँकरचीफनी. आता नेक्स्ट, द लिटिल गर्ल गेज आउट ऑफ द विंडो ॲट द रेनबो. आता एक छोटीशी मुलगी बघा या पिक्चरमध्ये दिसते. ती काय करते, टक लावून त्या विंडोतून त्या रेनबोकडे पाहत राहते. शी वंडर्ड वाय इज द सन वेअरिंग अ कलरफुल हँकरचीफ टुडे. आणि मग तिला आश्चर्य वाटतं की आज असा सूर्य मस्तपैकी हातामध्ये कलरफुल हँकरचीफ का बरं घेऊन चाललेला आहे. हर फेस लिट अप विथ जॉय. आणि ते बघून तिच्या चेहऱ्यावर असा मस्त आनंद दिसतो. शी वॉज हॅपी टू सी द सन शायनिंग अँड चेअरफुल अगेन. आणि परत सूर्य असा मस्त शायनिंग करत चेअरफुल परत आलेला बघून त्या मुलीला खूप आनंद होतो. दिसतंय बघा त्या मुलीला आनंद झालेला आहे हे की नाही. किती छान स्टोरी होती मुलांनो, मस्तपैकी असं खरंच वाटलं की नाही, खरंच सन असा आजारी पडला आहे आणि मग त्याची सगळी काळजी घेत आहेत. म्हणजे आपल्या घरात पण तसंच वातावरण होतं की नाही, आपण जर आजारी पडलो तर घरात सगळे आपली काळजी घेतात. मम्मी आपली काळजी घेते, आपल्याला काढा बनवून देते, मग आपण बरे होतो, मग आपल्याला फ्रेश फ्रेश वाटतं. तसंच इकडे दिलेलं आहे. मुलांनो, इथे काही लेसनमध्ये आलेले हार्ड वर्ड्स आहेत ना, त्याचे मिनिंग मी लिहिले आहे. ठीक आहे, ते मी तुम्हाला रीड करून दाखवते. तुम्हाला पाहिजे तर याचा स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही काढू शकता. बघा, ड्रिझली, रिमझिम पाऊस पडतो की नाही तसं. कॉट म्हणजे अडकला किंवा सापडला, पावसात अडकला होता की नाही सन. शिवरिंग म्हणजे थंडीने थरथरणे. कफ म्हणजे खोकला. लाइटनिंग म्हणजे वीज. थंडर म्हणजे गडगडाट. स्नीज म्हणजे शिंकणे. ब्रीव म्हणजे उकळून बनवणे. सूथ म्हणजे आराम मिळाला की नाही घशाला तसं आराम मिळणे. एकिंग म्हणजे दुखत असलेला. चेअरफुल आनंदी. गेज म्हणजे एकटक पाहिले किंवा एकटक पाहणे. ठीक आहे मुलांनो, हे मीनिंग मी तुम्हाला लेसनचं एक्सप्लेनेशन देताना सांगितलेच होते. चला आता पुढे काय बघूया. रीड अलाउड अँड सर्कल द मल्टी सिलॅबिक वर्ड्स. आता मल्टी सिलॅबिक वर्ड्स काय असतात, हा नवीन शब्द आहे मुलांना तुमच्यासाठी. ठीक आहे, तर मी तुम्हाला समजवते याचा अर्थ काय असतो. आता इथे म्हणजे इथे काही काय दिलेत, वर्ड्स दिलेत, त्यातले आपल्याला शोधायचे आहेत की मल्टीसिलॅबिक काय आहे. मल्टीसिलॅबिक म्हणजे बघा, आता इथे हँकरचीफ. जेव्हा आपण एखादा वर्ड रीड करतो, त्यामध्ये रीड करताना वेगवेगळे प्रोनाउन्स असतात, म्हणजे वेगवेगळे वर्ड्सचे प्रोनाउन्स असतात. ब्रेक करतो आपण मध्ये मध्ये, करू शकतो, त्याला म्हणतात मल्टीसिलॅबिक. म्हणजे ते हँकरचीफ रीड करताना आपण कसं बोलतो, हँड, कर, चीफ असे झाले. म्हणजे असे वेगळे वेगळे करू शकतो की नाही, ब्रेक करू शकतो आपण त्याला रीड करताना, त्याला म्हणतात मल्टीसिलॅबिक वर्ड्स. आता ड्रिझली पण बघा, ड्रिझली आहे की नाही. मग त्यांनी सांगितलंय सर्कल करायचा, मग इथे आपण काय करूया, सर्कल करूया, असा बाजूला करूया. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉट, कॉट नाही येणार कारण आपण एकच शब्द बोलतो ना, कॉट. ठीक आहे. रेनकोट, येस हा पण येईल कारण की रेन वेगळा, कोट वेगळा, हा पण सर्कल. शिवरिंगमध्ये पण हो बघा, शिव रिंग आहे की नाही. आता कफमध्ये नाही येणार. लाइटनिंगमध्ये याच्यात पण येईल, लाइटनिंग. थंडर, थंडर आहे की नाही. स्नीजमध्ये नाही येणार मुलांनो. गेजमध्ये पण नाही येणार. ठीक आहे, कळालंय तुम्हाला. आता नेक्स्ट बघूया काय आहे. गिव्ह मिनिट डिटेल्स ऑफ द स्टोरी विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉइंट्स. आता इथे
काही आपल्याला लाईन्स दिले आहेत त्या कम्प्लीट करायच्या आहेत विथ द हेल्प ऑफ पॉईंट्स. जे पॉईंट्स दिलेत लेसनमध्ये आपल्याला जे शिकवलंय तेच घ्यायचं आहे आपल्याला डिटेल्स आणि हे कम्प्लीट करायचे आहेत. द सन गॉट वेट बिकॉज, आता बघा इथे लाईन्स छोट्या आहेत आणि आन्सर मोठा आहे म्हणून मी एका पेजवर हे आन्सर लिहिते. ठीक आहे, बघा मी इथे क्वेश्चन लिहिला आहे. द सन गॉट वेट. आता सन का बरं भिजला होता? बिकॉज इथे आपल्याला होतं की नाही लेसनमध्ये का भिजलेला? ही गॉट इन द रेन. तो पावसात सापडला होता की नाही, म्हणजे भिजला होता. का भिजला होता? विदाऊट अँड काय नव्हती त्याच्याकडे? अम्ब्रेला और अ रेनकोट नव्हता की नाही अम्ब्रेला रेनकोट, त्यामुळे सन भिजला होता. आता पुढे काय बघा सेकंड क्वेश्चन. सिस्टर टेरा ब्रीव अ वॉर्म काढा फॉर द सन. आता सिस्टर टेराने काढा का बरं दिला होता? कशासाठी दिला होता? तर सूथिंग हिज एकिंग थ्रोट. बरोबर ना, घसा दुखत होता की नाही, सर्दी खोकला झाला होता, मग ते बरं वाटण्यासाठी काढा दिला होता. पुढे द लिटिल गर्ल वॉज हॅपी. आता लिटिल गर्ल का बरं हॅपी झाली होती मुलांनो? तर टू सी द सन शायनिंग अँड चेअरफुल. म्हणजे सन परत शायनिंग करायला लागला होता, चेअरफुल करायला लागला होता की नाही, म्हणून हे बघून ती गर्ल हॅपी झाली होती. आता बघा हे सेंटेन्स मुलांना इथे दिलेले आहेत ना, हे बघा दाखवते इथे बघा आहे ना, सन शायनिंग अँड चेअरफुल अगेन. बरोबर, मग आपल्याला लेसनची हेल्प घेऊनच हे सेंटेन्स कंप्लीट करायचे होते. कळालंय? तुम्हाला पाहिजे तर याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता तुम्ही. ठीक आहे, आता नेक्स्ट बघूया क्वेश्चन काय आहे. एक मिनिट हां. राईट ऑर ड्रॉ वन थिंग यू लाईक अँड वन थिंग यू डिसलाईक व्हॅन इट रेन्स. म्हणजे इथे काय करायचं आहे, पाऊस पडल्यानंतर तुम्हाला इथे लाईक आणि डिसलाईकचे बघा 2 बॉक्स दिले आहेत. मग पाऊस पडल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट अशी लिहायची आहे जी तुम्हाला आवडते आणि एक गोष्ट अशी लिहायची आहे जी तुम्हाला आवडत नाही. मग बघा मी काय लिहिते इथे लाईकमध्ये की आपल्याला प्लेइंग इन द रेन आवडतं की नाही खेळायला, मग लिहू शकतो आपण प्लेइंग इन द रेन. ओके, आणि डिसलाईक म्हणजे काय आवडत नाही की सगळीकडे चिखल वगैरे होतो की नाही मुलांनो, मग आपण असंही लिहू शकतो की मडी एव्हरीवेअर. सगळीकडे चिखल असते की नाही, म्हणून चिखलामध्ये जायला आपल्याला नाही आवडत. किंवा काही लिहू शकता तुम्ही, तुम्हाला भिजायला नाही आवडत, ओलं झालेलं नाही आवडत. किंवा इथे पण काही लिहू शकता तुम्ही की तुम्हाला खेळायला आवडतं, पेपर बोर्ड बनवून पाण्यात सोडायला आवडतात, हो की नाही, असं तुम्ही काही लिहू शकता. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय आहे. ड्रॉ अ मॅप ऑफ युअर क्लासरूम अँड शो द 4 मेन डायरेक्शन्स. आता 4 मेन डायरेक्शन्स माहिती आहेत का मुलांनो, कुठल्या असतात? इथे दिला आहे आपल्याला ब्रॅकेटमध्ये नॉर्थ, साऊथ, ईस्ट अँड वेस्ट. आता त्या तुम्हाला दाखवायच्या आहेत, तर इथे बघा मी तुमच्यासाठी ड्रॉ केले आहेत, दाखवते तुम्हाला. हे बघा इकडे आहे की नाही. आता असं समजायचं की हा क्लासरूम आहे तुमचा. ठीक आहे, मी असं ड्रॉ केला आहे शॉर्टकटमध्ये. मग इथे या 4 मेन डायरेक्शन्स, बरं इथे नॉर्थ आहे, ईस्ट आहे, साऊथ आहे, वेस्ट आहे. मग आपण कसं बोलतो नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट. ओके, असं. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. गिव्ह इन्स्ट्रक्शन टू युअर फ्रेंड अँड हेल्प हिम ऑर हर टू मेक अ पेपर अम्ब्रेला. आता पेपरची अम्ब्रेला कशी बनवायची याच्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला तुमच्या फ्रेंडला द्यायचे आहे. ठीक आहे, ही ॲक्टिव्हिटी क्वेश्चन आहे मुलांनो. ओके, आता आपण लास्ट क्वेश्चन बघूया. क्रिएट अ स्टोरी ऑफ युअर ओन विथ मेनी कॅरेक्टर्स. म्हणजे इथे पण आपल्याला काय सांगितलं, ॲक्टिव्हिटी क्वेश्चन आहे की एक स्टोरी लिहायला सांगितली आहे. तर त्याच्यात कोणकोणते कॅरेक्टर असले पाहिजेत? सन असायला पाहिजे, मून असायला पाहिजे, स्टार असायला पाहिजे. ओके,
तर आपण एक छोटीशी स्टोरी मी इथे बनवली आहे. तुम्ही वेगळी स्टोरीसुद्धा बनवू शकता. ठीक आहे. बघा मी इथे स्टोरी बनवली आहे. द सन, मून अँड लिटिल स्टार. वन डे द सन, मून अँड अ लिटिल स्टार वर टॉकिंग इन द स्काय. म्हणजे ते काय करत असतात, तिघं गप्पा मारत असतात. द सन सेड, आय गिव्ह लाईट ड्युरिंग द डे. सन काय बोलतो, मी दिवसा लाईट देतो, उजेड देतो. द मून सेड, आय गिव्ह लाईट ॲट नाईट. मून काय बोलतो, मी रात्रीचे उजेड देतो. द लिटिल स्टार सेड, आय मेक द नाईट स्काय ब्युटिफुल. हे की नाही, रात्रीचे आकाशामध्ये कसे स्टार असल्यामुळे छान वाटतात की नाही, स्टार्स असे मस्त ब्लिंक करत असतात. मग काय होतं, सडनली डार्क क्लाउड्स कवर्ड द स्काय. एकदम डार्क क्लाउड्स येतात आणि सगळ्या स्कायला कव्हर करतात. एव्हरीवन वर्क टुगेदर टू मेक द स्काय ब्राईट अगेन. आणि मग सगळे हे तिघं जण काय करतात, एकत्र मिळून कामाला लागतात. काय कामाला लागतात, तर परत आपल्या स्कायला ब्राईट करायच्या, उजेड आणायच्या कामाला लागतात. दे वेअर हॅपी बिकॉज दे हेल्प इच अदर. आणि मग ते हॅपी होतात का, कारण त्यांनी एकमेकांच्या मदतीने काम पूर्ण केलेलं असतं, हो की नाही. मग मॉरल काय घ्यायचं याच्यातून, युनिटी इज स्ट्रेंथ. एकत्र येऊन काम केलं की नाही, म्हणून ते काम पटकन पूर्ण झालं.